जय मुक्ताई वार्ता न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। शिवसेनेचा राखी सोहळा बहीण भावाच्या अतूट नात्याचा साक्षीदार। राखीचं नातं हे केवळ धाग्याचं नसतं, तर ते विश्वासाचं, सुरक्षिततेचं आणि आपुलकीचं असतं। हीच भावना हृदयात साठवून मुक्ताईनगर शिवसेनेतर्फे संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या रक्षाबंधन सोहळा एक आगळंवेगळं भावनिक रूप घेऊन साजरा करण्यात आला। या सोहळ्याला आमदार चंद्रकांत पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली। महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या शहरातील व ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी आमदार, शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांना राखी बांधून आपला भावनिक ऋणानुबंध व्यक्त केला। या प्रसंगी शिवसेना परिवाराने प्रत्येक बहिणीला प्रेमाचे प्रतीक म्हणून सुंदर ड्रेस भेट दिला। फक्त एक औपचारिक कार्यक्रम न राहता हा सोहळा भावनांचा, नात्यांचा आणि सुरक्षिततेचा आश्वासनांचा उत्सव ठरला। शिवसैनिक तुमचा भाऊ आहे हे शब्द नव्हे तर प्रत्येक मुलीच्या डोळ्यात उमटलेल्या विश्वासाने स्पष्ट जाणवले। आमदार चंद्रकांत पाटील यांनीही भावनिक शब्दात मुलींना कुठल्याही संकट समयी धावून येण्याचे आणि त्यांच्या शिक्षणाच्या वाटचालीत खंबीर साथ देण्याचे आश्वासन दिले। पाहुयात आमदार चंद्रकांत पाटील आणि इतर मान्यवर बोलताना काय म्हणाले। सन्माननीय व्यासपीठ, आज या रक्षाबंधन सण इतका सुंदर सण आहे। मॅडमने आता सांगितलं की या सणाचं महत्व काय आहे। या सणानिमित्त तुम्हा सर्वांना मी पहिले शुभेच्छा देते। रक्षाबंधन हा सण बहीण भावांच्या अतूट नात्याचा, अतूट संबंधाचा हा सण आहे। बहीण आपल्या भावाला एक राखी बांधते। राखीचा अर्थ असा आहे, राखी म्हणजे राख म्हणजे रक्षण करणे आणि ती म्हणजे बांधणे, म्हणून आपण त्याला राखी म्हणतो। राखी बांधल्यानंतर जेव्हा बहीण आज हिंदू संस्कृतीतील, सनातन धर्मातील सर्वात पवित्र सण रक्षाबंधन आणि त्या रक्षाबंधनाच्या अशा पवित्र सणाच्या निमित्त आदरणीय आमदार साहेब, व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर, ज्यांच्या हातून आम्ही गेलो असे आमचे शिक्षक वृंद आणि माझ्या बहिणी, हा सण एवढा पवित्र आहे ना, आता एवढं पवित्र आहे की महाभारताचे उदाहरण आपल्याला सर्वांना माहिती आहे। तो इतिहासामध्ये भाऊ बहिणीच्या पवित्र नात्यासाठी मोठमोठी युद्ध झालेली आपण इतिहासात वाचलेली असते। इतिहास आपल्या सर्वांना पाठ आहे। परंतु हा जो सण आहे हा फक्त धागा बांधण्याचा नाही आहे, हे संरक्षण आहे। एक धागा जो साधा धागा आहे तो 365 दिवस नाही, तुम्ही जोपर्यंत जिवंत आहे, भाऊ बहीण जोपर्यंत दिवस जिवंत आहे तोपर्यंत ते धागा ते तुमचं संरक्षण आहे। आणि ते संरक्षण आमदार चंद्रकांत पाटलांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मिळतंय। हा रक्षाबंधनाचा एवढा पवित्र सण इथे राबवायचं कारणच एक आहे की तुम्हा कोणाचे भाऊ बहीण, कोणी पुन्हा असेल, कोणी घरी असतील, कोणी कुठे असतील, परंतु आमदार चंद्रकांत पाटील भाऊ म्हणून प्रत्येक क्षणाला 365 दिवस आणि 24 तास आपल्यासाठी अवेलेबल आहे। हे दाखवायसाठी आणि सर्वांना समजायसाठी हा पवित्र सण आणि हा उत्सव भाऊ SM कॉलेजमध्ये घेत म्हणून बोलवलं। हे खरंच आमचे मार्गदर्शक आणि ज्यांनी पाया उभा केला त्याच्याकडून घेतलं काही नाही, कारण घेतलं असतं तर आज प्रॉब्लेम आला नसता, आम्ही खूप पुढे गेलो असतो। इंग्लिशमध्ये कमी आहे, त्यांचे पिरियड आम्ही ऑफ करायचो, चुकवायचो। असे आमचे गायकवाड सर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आमचे छोटू भाऊ, नवनीत पाटील, समस्त पदाधिकारी, जमलेल्या तमाम मी तर मुलींनाच होईल कारण माझ्या मुली आहे सगळ्या बहिणींनो। बोला ना, तुम्ही ते पिरियड मध्ये जर चुकवले नसते तर कदाचित तुम्ही आमदार झाले। विधानसभामध्ये जे तुम्ही काम करताय या क्षेत्रामध्ये ते झालं नसतं, आपल्या सगळ्या बहिणींना रक्षाबंधनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आम्ही वर्षानुवर्ष करत आलेलो आहे। याच कार्यक्रम याच इतक्याच मुलांमध्ये करतो आम्ही, हजारो लोकांमध्ये हा कार्यक्रम घेऊ शकतो। तर खऱ्या अर्थाने आपल्या भगिनींसमोर हा कार्यक्रम घेताना एक वेगळा आनंद मिळतो। आज माझ्या नंतर माझी मुलगी हा कार्यक्रम घेते आहे। तिने सांगितलं संजनाने की भाऊ मला हा कार्यक्रम घ्यायचा आहे। तिने सांगितलं तू मी ते महिला आघाडीला बघत नाही, कारण शिवसेनेला मी पदाधिकारी, मी आमदार आहे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख होतो, तर मी सगळं करायचो, यांना आदेश करायचो, ते मला आदेश करतात आणि मी संघटनेचा अतिशय शिस्तबद्ध कार्यकर्ता स्वतःला समजतो। 16 वर्ष मी शिवसेना जिल्हाप्रमुख होतो। शिवसेना अतिशय शिस्तबद्ध संघटना, कारण बाळासाहेबांचे तिच्यावर विचार आणि बाळासाहेबांची तिच्यावर शिस्त रुजलेली आहे। माझ्या या निमित्ताने मी आपल्याला फक्त एवढंच सांगेल की खऱ्या अर्थाने इथे आल्यानंतर